हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर सण. तर इकडे बघा बैलजोडीची छान अशी पूजा केलेली आहे. तर तुम्हा सर्वांना बेंदूर सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज सणानिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य बनणार आहे. तर आज मी तुम्हाला पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. सो तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी ना नवीन कुकरमध्ये डाळ शिजत घालणार आहे. त्यामुळे आधी तो कुकर छान धुवून घेतलेला आहे. हा कुकर आम्हाला कामगार योजनेमध्ये जे किट मिळालं होतं त्यामध्ये मिळालेलं आहे. तर नवीन भांडे असेल तर आपण नेहमी काहीतरी गोड पदार्थ बनवतो. त्यामुळे मी आज ठरवलं की आज पुरणाची डाळ यामध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर मग मी रोजच्या वापराला काढणार आहे. तर आता मी या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवून देते. आणि पाणी मी अंदाजेच घेतलेलं आहे. पाणी काही मोजून घेतलेलं नाही आहे, कारण पाणी जे निघणार आहे त्याचीच आपल्याला कटाची आमटी करायची आहे. पाणी गरम होते तोपर्यंत हरभरा डाळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. अर्धा किलो हरभराची डाळ होती, त्यामधली मी थोडीशी काढून ठेवली आहे आणि डाळ निवडून घेतलेली आहे. तर डाळ मी धुवून घेणार नाही आहे. ओल्या रुमालामध्ये मी टाकून पुसून घेणार आहे. कारण डाळ जर धुवून घेतली तर त्यामधले सगळा जो अर्क आहे निघून जातो. आणि जे आमटी बनवण्यासाठी पाणी काढणार आहोत ना, त्या पाण्याला पण काहीच चव राहत नाही. त्यामुळे नुसती पुसून घेतली तरी चालणार आहे. अशा प्रकारे पुसून घेतल्यामुळे ना, जी डाळींना पावडर लावलेली जाते ती सुद्धा निघून जायला मदत होते. तर आता या डाळीला मी तेल लावून घेणार आहे आणि पाणी गरम झाले की त्यामध्ये ही डाळ टाकून घेणार आहे. पाण्यामध्ये सुद्धा थोडे तेल घालायचे आहे आपल्याला, डाळ उतू जाऊ नये म्हणून. आणि त्याचबरोबर जे झाकण आहे त्याच्या शिट्टीला आणि वायसरला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. आता इथे एका छोट्या कुकरमध्ये मी बटाटे शिजायला घालणार आहे. आमच्याकडे ना नैवेद्याला मेथीची किंवा बटाट्याची भाजी बनते. तर आता मेथीची भाजी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे बटाट्याची भाजीच बनणार आहे. तर मी इथे 4 ते 5 बटाटे कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे. त्याचबरोबर लगेचच मी आता पुरणपोळीसाठी लागणारे पीठ आहे ते भिजवायला घेणार आहे. तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ छान चाळून घेतलंय. आता यामध्ये मी थोडा मैदासुद्धा घालणार आहे. कारण मैदा आणि गव्हाच्या पिठाच्या दोन्ही मिक्स पोळ्या केल्या ना, तर त्या पोळ्या छान बनतात आणि पोळ्या लाटताना फुटतसुद्धा नाहीत. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि यामध्ये थोडीशी हळद टाकली ना, तर आपल्या पिठाला खूप छान असा पिवळा कलर येतो. हे पीठ मळत असताना थोडं पातळच मळायचं आहे. मळताना थोडं तेल लावून लावून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि हे पीठ बाकीची तयारी होईस्तोपर्यंत छान भिजवून द्यायचं आहे. आता इकडे कुकरमधली डाळसुद्धा छान शिजली आहे. पण आता मी एका पातेल्यामध्ये ही डाळ काढून घेणार आहे आणि थोडा वेळ असंच शिजवणार आहे. एका साईडला इकडे भातसुद्धा झालेला आहे. आता हे डाळीचं पाणी छान उकळलेलं आहे आणि डाळीचा अर्क त्या पाण्यात छान उतरलेला सुद्धा आहे. तर याच पाण्यापासून आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. तर मी एका चाळणीमध्ये हे डाळीचे पाणी ओतून घेणार आहे आणि डाळ परत मी त्याच पातेल्यामध्ये ठेवणार आहे पुरण करण्यासाठी. तर आता इथे पुरण करण्यासाठी मी गूळ किती वापरलेला आहे, तर बघा अर्धा किलो डाळीसाठी आपल्याला 400 ग्रॅम ते 350 ग्रॅम एवढा गूळ वापरायचा आहे. जसा लागेल तसा थोडा थोडा ॲड करत पुरण बनवून घ्यायचं आहे. पुरण बनवून झालेलं आहे. आता आमटीसाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटणामध्ये भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता पुरणामध्ये बारीक वाटलेली वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि हे पुरण चाळणीतून काढून घ्यायचं आहे. नंतर आता आपण आमटीला फोडणी देणार आहोत. आता आपण आमटीला फोडणी देणार आहोत.
तर तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर जिरे टाकायचं आहे. जिरेसुद्धा तडतडून झाले की मग त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपण जे वाटलेलं वाटण होतं ते यामध्ये टाकायचं आहे. आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. आता वाटण छान परतून झालेले आहे. यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर हळद आणि लाल तिखट जे घरगुती मसाला असतो तो आणि कोणताही गरम मसाला यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याला तेल सुटोस्तपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. इकडे बघा मी 2-3 मिनटं छान परतून घेतले आणि आपण जे पाणी काढून ठेवलेलं ते लगेचच यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर इथे कोथिंबीर आणि मी मीठ टाकून घेतले आमटीमध्ये. आमटी आपली तयार आहे. तर लगेचच मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवायला घेते. आता मी पापड तळून घेतलेत. आता त्याच तेलामध्ये मी भजीसुद्धा तळून घेणार आहे लगेचच. तर इकडे सगळ्या भजी तळून झालेल्या आहेत आणि आता फक्त पुरणपोळी लाटायच्या बाकी आहेत. आता पुरणपोळी लाटून घेते. त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवून घेते.
आज तुमच्यासोबत संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.